जय महाराष्ट्र मित्रांनो मी अनुराग आणि तुम्ही बघत आहात उद्योग मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपल्या आयुष्यात सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला हे कायम गरजेचे असतात आणि कधी-कधी असं होतं की आपल्याकडून एखादा डॉक्युमेंट हरवला जातो किंवा आपल्याकडून गहाळ होतो। अशा वेळेस जर तुमच्याकडून तुमचे पॅन कार्ड गहाळ झाले आणि तुम्हाला ते पॅन कार्ड आत्ताच्या आत्ता हवे असेल तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकतात। आता ते ऑनलाईन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि जर मित्रांनो तुम्ही उद्योग मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर पहिले चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि शेजारचा जो बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा। सगळ्यात पहिले मित्रांनो, पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी दोन प्रकारच्या साइट्स अवेलेबल आहेत। एक आहे UTI आणि एक दुसरी आहे NSDL। या दोन्ही वेबसाईटवरून तुम्ही पॅन कार्ड तुमचे डाउनलोड करू शकतात। तुम्ही ज्या वेबसाईटवरून तुमचे पॅन कार्ड पहिले काढले असेल त्याच वेबसाईटवरून तुम्ही तुमचे पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात। आता हे जर तुम्हाला माहीत नसेल तर दोन्ही वेबसाईटच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन। एक बाय एक तुम्ही नंतर ट्राय करू शकता। जर एका पहिल्या वेबसाईटवरून नाही झालं तर दुसरी वेबसाईट तुम्ही ट्राय करा, त्याच्यावरून तुमचं पॅन कार्ड नक्की डाउनलोड होईल। NSDLच्या आतलं जे माझं जे पॅन कार्ड आहे ते NSDL या वेबसाईटवरून काढलं होतं, त्याच्यासाठी मी NSDL या वेबसाईटवर इथे तुम्ही बघू शकता गेट ई पॅन कार्ड। आता याच्या दोन ऑप्शन आहे, एक एक्नॉलेजमेंट नंबर आणि एक पॅन नंबर। तर आपलं ऑलरेडी पॅन कार्ड होतं तर आपण इथे पॅन कार्ड नंबर टाकू। पॅन कार्ड नंबर हा कॅपिटलमध्येच टाका। त्याच्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड नंबर, त्याच्यानंतर तुमचा जन्म महिना आहे तो महिना टाका आणि इथे साल टाका। हे GSTN ऑप्शनल आहे ते टाकू नका। खाली डायरेक्ट आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवर क्लिक करा आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमची पॅन कार्डची डिटेल्स आलेली आहे। इथे तुम्हाला एक मेल ID आलेला आहे, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आलेला आहे। तर आता फक्त तुम्हाला काय करायचं, तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करून त्याच्यावर गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता तुमच्या OTP आला असेल तो OTP इथे एंटर करा। OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला फक्त व्हॅलिडेट म्हणायचं आहे। मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचं तुमचं पॅन कार्ड डाउनलोड झालेलं असेल। याची सॉफ्ट कॉपी काढून तुम्ही जिथे तुम्हाला बँकेत वगैरे द्यायचं असेल तिथे यूज करू शकता। तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।